आमची पण दिवाळी अशी काही साजरी करून आम्ही असं वाटलंच नाही। आज सकाळची सुरुवात झाली ग्राउंडवर जाण्यापासून। ग्राउंडवर जाण्यासाठी सर्वात पहिले तू उठतो, शूज घालतो आणि निघतो फ्रेश होऊन ग्राउंडवर जाण्यासाठी। ग्राउंडवर पोहोचल्यानंतर सर्वात पहिले करतो वर्कआउट चालू। वर्कआउट संपल्यानंतर मी मारतो 4 किलोमीटरचा स्लो रनिंग झाल्यानंतर पूर्ण वर्कआउट करून घेतो। वर्कआउट संपल्यानंतर पाणी पितो आणि वर्कआउटला आजच्या दिवस इथंच थांबवतो। वर्कआउट संपल्यानंतर मी निघतो घराकडे। घरी पोहोचल्यानंतर सर्वात पहिले तर फ्रेश होऊन घेतो, चेहरा वगैरे धुतो आणि मग करतो आपला आराम। A few moments later. आपले दिवसभराचे सर्व कामे आटपून मी निघतो सायंकाळी ग्राउंडवर गेलो तर ग्राउंडवर बघतो तर मुलं तिथं करतोय कबड्डीचा ग्राउंड बनवत होते बड्यापैकी, म्हणजे सायंकाळपर्यंत करतो म्हणजे आम्ही ग्राउंड तयार। तो ग्राउंड थोड्या वेळ बघून घेतो आणि प्रतीकला घेऊन मी रनिंगच्या ग्राउंडवर, कारण की तिथं मी म्हणलं थोडा ग्राउंड बनवायचा आहे, म्हणलं एक रांगोळी टाईप नाही का। ग्राउंडवर पोहोचल्यानंतर सर्वात पहिले बॅग साईडला ठेवतो, बॉटल आणलेला बॉटलीतल्या पाण्यानं पहिले ग्राउंड थोडा ओला करतो। ग्राउंड ओला केल्यानंतर त्याला झाडून घेतो चांगल्या पद्धतीने आणि मग काढतो मी 1600 मीटरचा ट्रॅक, गोडाफिकचा ट्रॅक आणि 100 मीटरचा ट्रॅक काढतो रांगोळी टाईप नाही का, थोडा डिझाईन टाईप, आणि मग त्याच्यानं करतो रांगोळीचा फिलअप। ग्राउंड मी तयार केल्यानंतर सर्व मुलं येतात ग्राउंडवर आल्यानंतर मग म्हणते मुलं आपण पूजा पण करून टाकू, म्हणते लक्ष्मी पूजा। ग्राउंडची पूजा करून आम्ही निघतो घराकडे जाताना अजून चालू होती कबड्डीच्या ग्राउंडची पूजा, तर आम्ही सर्वजण कबड्डीच्या ग्राउंडची पूजा करून घेतो आणि मग निघतो घराकडं। खत्म, बाय बाय, टाटा।